माढामध्ये आणि मोहोडमध्ये, स्पेशली माढा आणि मोहोडमध्ये, इथे दक्षिण सोलापूरमध्ये पण झालं आहे, पण माढा आणि मोहोडमध्ये बरेच गावमध्ये, आता केवळ मी एक गाव गेलो होतो, त्या ठिकाणी 6 फूटच्या माती वाहून गेली आहे. आता त्यासाठी 47-48 हजार रुपये हेक्टरीप्रमाणे मदत मिळणार. पण गाडमुक्त धरण, गाडयुक्त शिवार आणि मनरेगाचा वापर करून जवळमध्ये कुठला बंधारा आहे, कुठला तुमच्या तलाव आहे, पाझर तलाव आहे, लपाचा तलाव आहे, त्याच्या मॅपिंग करून प्रत्येक शेतकरीला कसा आम्ही हे गाडमुक्त धरण, गाडयुक्त शिवार आणि मनरेगाच्या योजनेचे वापर करून कशा आम्ही त्यांच्या शेती पुनर्जीवित करू शकतो, त्याबद्दल आमच्या प्लॅनिंग सुरू आहे. आणि त्यानंतर काही शेतकरी ठराविक शेतकरी आहेत, पण त्यांचे केवळमध्ये एक शेतकरी होते, त्यांच्या शेतीमध्ये 20 ते 25 फूट मोठा गड्ढा पडला आहे. आता कितीही गाड टाकला त्या ठिकाणी त्याला ते कायमस्वरूपी शेतीसाठी अयोग्य झालेलं आहे. ते जे शेतकरी आहेत ते फक्त आता 7-12 ते शेतकरी राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी मला वाटतं की पुनर्वसनचे हे करावे लागेल. पण पुनर्वसनचे जे कायदे नियम, जे शासन निर्णय आहेत, ते सगळ्याचे अभ्यास करण्यासाठी ॲडिशनल कलेक्टरच्या खाली एक समिती मी ऑलरेडी गठीत केलेली आहे. ते 1 आठवड्यात ती समिती माझ्याकडे अहवाल सादर करेल की हे जर करायचे तर कसा करायचे, काय पद्धत असेल, त्याचे काय SOP असेल, आणि तो केल्यानंतर असे जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी आम्ही पुनर्वसनच्या कारवाई सुरू करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.